पुण्याचं हृदय समजलं जाणारं श्रद्धा आणि भक्तीचं प्रतीक दगडूशेठ हलवाई गणपती. आज आपण जाणून घेणार आहोत या मंदिराचा इतिहास, भक्तिमय कथा आणि यामागचं प्रेरणादायक सत्य. पुण्यातील बजाज रोडवर वसलेलं हे मंदिर दरवर्षी लाखो भाविकांना आकर्षित करतं. पण यामागची कहाणी जितकी सुंदर तितकीच हृदयस्पर्शी आहे. साधारण 1890चा काळ. दगडूशेठ गाडवे व्यवसायाने हलवाई आणि मनाने अतिशय श्रद्धावान. कर्नाटकातून पुण्यात आले आणि इथे आपला गोडधंदा सुरू केला. पण नियतीला काहीतरी वेगळंच सत्य मान्य होतं. त्यांचा लाडका मुलगा प्लेगच्या साथीत दगावला. हे दुःख त्यांच्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनलं. त्यांच्या गुरूंच्या सल्ल्याने त्यांनी एक संकल्प केला. श्री गणेशाची भव्य मूर्ती स्थापित करायची आणि एक मंदिर उभारायचं. आणि त्याच भावनेतून उभारलं गेलं हे मंदिर, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर. 1893 साली लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं. दगडूशेठ बाप्पा हे सार्वजनिक गणेश उत्सवाचं मुख्य केंद्र बनलं. आजही दरवर्षी इथे कोट्यावधी भाविक दर्शनासाठी येतात. सोन्याने मडवलेली बाप्पांची मूर्ती, भक्तांचा उत्साह आणि सेवाभाव. हे मंदिर केवळ एक धार्मिक स्थान नाही, तर एक संस्काराचं विद्यापीठ आहे. दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट शिक्षण, आरोग्य, वृद्धाश्रम, अनाथ मुलांची मदत अशा अनेक उपक्रमात कार्यरत आहे. दगडूशेठ बाप्पांचं हे श्रद्धेचं केंद्र आहे. एक असा विश्वास जो दुःखातून भक्तांना उभं करतो. एक अशी भक्ती जी समाजासाठीही झिजते. तुम्हीही कधी पुण्यात आलात तर नक्की या, दगडूशेठ बाप्पांचं दर्शन घ्या आणि मनाला शांती द्या.